नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप पाटील। आपण वेलकम सीडची पपई WS46 वेलकम 46च्या प्लॉटवर आलो आहे। दादांनी वेलकम सीडची WS46 व्हरायटी लागवड केली, त्यांच्याकडून जाणून घेऊ व्हरायटी कशी आहे। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा अगोदर। पंडित भाऊसाहेब गंगावणे। बरं, गाव महालक्ष्मी हिवरे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, जिल्हा अहिल्यानगर। बरं, आपण जी पपई लागवड केलेली व्हरायटी कोणती लागवड केलेली? वेलकमची वेलकम 46, वेलकम सीडची वेलकम 46। लागवड तारीख कधीची आहे? 20 फेब्रुवारी। 20 फेब्रुवारी। आज तुमची 20 ऑगस्ट, 20 ऑगस्ट। 6 महिने झालेत। 6 महिने। बरं, तुम्हाला वेलकम 46 जी लागवड केलेली किती क्षेत्र लागवड आहे? 50 गुंठे। 50 गुंठे। तर किती रोपं लावलेत 50 गुंठ्यात? 700 750। बरं, का अंतर कसं घेतलेलं? 9 बाय 7। 9 बाय 7 वर 750 रोपं लागवड केले। तर तुम्ही जी वेलकम 46 लागवड केली, एका झाडावर आता ही जी सेटिंग दिसते, तर एका झाडावर किती फळं असतील साधारणतः? 50 ते 60 70 पर्यंत। 50 ते 70 फळापर्यंत वाटले। बरं, तुम्हाला वेलकम 46 व्हरायटी कशी वाटली? चांगली व्हरायटी आहे। चांगली व्हरायटी। बरं, तुम्ही आता जो हा छान बगीचा बनवलेला आहे बघा, आणि रोगराईला कशी वाटली? बरं, रोग नाही आहे, लगेच नॉर्मल रोग आहे। आणि तुम्ही हिच्या मध्ये काही दुसऱ्या कंपनीची झाडं पण लागवड केली, तिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये काय फरक वाटला? ते व्हायरसला बळी पडले। हां, झाड व्हायरसला काही इतके बळी नाही पडत। आणि बरं, तुम्ही जे आता 46 नंबर वेलकम लावली, तुमचं म्हणणं एका झाडावर 50 पासून 70 फळापर्यंत, आणि काही झाड तुमचं असं म्हणत की बुवा वजनाने रेलले। बघा, आता तुम्ही शेतकऱ्यांना दाखवू शकतो की झाडं काणी झालेले आहेत आणि पूर्ण प्लॉटवर सेटिंग पण जबरदस्त झालेली आहे। म्हणजे असं नाही की एकाच झाडाला माल लागलेला आहे। शेतकरी बंधूंनो बघू शकता, प्रत्येक झाडाला सेटिंग एकदम सुंदर झालेली आहे। बरं, तुम्ही वेलकम 46 जी लागवड केली, तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता? बरं, 46 नंबर कशी व्हरायटी आहे, काय लागवड केली पाहिजे? 46 नंबर चांगली व्हरायटी आहे, रोगाला बळी नाही पडत, आणि म्हणजे चांगले एकदम पपई चांगली बेस्ट पपई आहे, चांगली पपई आहे। बरं, तुम्हाला काय वाटतं, आज 6 महिने कंप्लीट झाले, आजच्या दिवशी तुम्हाला कधी चालू होऊ शकतो हा प्लॉट वाटतो? हा 20 ते 25 दिवसात, 1 महिन्यापर्यंत चालू होईल। 20-25 दिवस चालू होऊ शकतो। आणि तुम्ही जो बाग बनवलेला आहे, सुंदर बनवलेला आहे, आणि शेतकऱ्यांना तुम्ही दाखवू शकता की बुवा काही झाडं जे जास्त माल लागल्यामुळे काणी झालेले आहेत, म्हणजे पलटी झालेले आहेत। शेतकरी बंधूंना बघू शकतात, प्रत्येक झाडाची सेटिंग बघा किती सुंदर, आणि झाड पलटी झालेले आहेत की वजन एवढं आहे। एका झाडावर साधारणतः 50 पासून तर 60-70 फळ आहेत। एकंदरीत काका, तुम्ही जी पपई लावली वेलकम सीडची, काय वाटतं अनुभव? तुम्ही पहिल्यांदाच लागवड केली। ही बेची क्वालिटी, म्हणजे फळाची क्वालिटी आणि बीची क्वालिटी सर्व इतर वाहनापेक्षा श्रेष्ठ वाटते। बरं, बाकी शेतकऱ्यांनी काय लागवड केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांनी हीच लागवड केली पाहिजे। वेलकम उत्पन्न भरपूर आहे, उत्पन्न चांगलं वाटलं तुम्हाला, मालाची सेटिंग पण चांगली, आणि तुम्ही एक लागवड पण अंतर व्यवस्थित घेतल्यामुळे प्लांट कमी लागले, पण मग उत्पन्न चांगलं निघालं। हो हो। एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का भाऊजी वेलकम 46 लागवड केली? समाधानी। शेतकरी बंधूंनो पाहू शकता, दादांचा जो प्लॉट आहे एकदम छान बनवलेला आहे। प्लॉट बघा तुम्ही, प्रत्येक झाडाची सेटिंग बघू शकता, एकदम सुंदर बनलेली आहे। असं कुठलंच झाड नाही की त्याचा सेटिंग नाही, आणि छत्री बघा झाडावर, एकदम सुंदर असा प्लॉट बनलेला आहे। धन्यवाद, थँक्यू।